मम्मा इबूनी तुला असं केलं बोलतो हा. ते रडत होते ते बस, बाकी काय नव्हते करत, तुम्ही चिडचिड करत होते. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता वाजले सकाळचे 11:30 आणि आपण उठलोय मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो आहे. मम्मा आणि इबू काय अजून उठली नाही आहे, ते लोक दोघं झोपले आहेत. इबू माझ्यासोबतच झोपलेली रात्री 12:30-1 वाजता उठली नाही. एक मिनिट, इबू तर उठली आहे. तुम्ही बघितलं इबू तर उठली आहे. तिचा आवाज वगैरे येत नव्हता म्हणून मला माहीतच नाही की इबू उठली आहे वगैरे. तर आता तर आपण बघू शकतो की इबू उठली आहे. तर अजून मम्माने उठली आहे. तर आपण आता इबूला लावून जरा स्वेटर वगैरे ओपन करूया आणि तिच्याबरोबर जरा वेळ खेळूया. थोड्या वेळ मम्माला अजून झोपून द्या. मम्माला 12-12:30पर्यंत उठूया. तिथपर्यंत आपण इबूसोबत खेळूया. हाय बाबडू, हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बाबडू उठली आहे माझी बाबडू. शु शुक शुक शुक, गुजी गुजी, गुजी गुजी. एकदम मस्त फ्रेश झाली आणि हवा चालली आहे ना, तर म्हणून आता आपण तिला या साईडला झोपवतो. म्हणजे तिला गरम नाही होत, कारण का ॲक्च्युली स्वेडल वगैरे करतो ना, तर रात्रीला तिला खूप घाम येतो. तर ठीक आहे, आपण आता तिला मस्तपैकी फ्रेश वगैरे करूया आणि मग भेटूया. आणि बघा मम्मा पण उठून मस्त फ्रेश वगैरे होऊन आली आहे. आणि आपण इकडे इबूला घेऊन बसलोय. हे बघा, इबूला बर्फ दिला आता जस्ट आणि असं घेऊन बसलो. तर काल आपण डॉक्टरकडे गेलेलो, तर डॉक्टर बोललेले की ती उलटी करते, त्याचा काही प्रॉब्लेम नाही, सगळं नॉर्मल आहे. आणि तिला थोड्या वेळ आपण अजून म्हणजे फीडिंग झाल्याच्या नंतर 15 मिनटं वगैरे तिला असं अपराईट धरायचं, म्हणजे उभं धरायचं किंवा असं सरळ बसवायचं किंवा खांद्यावर वगैरे घ्यायचं, तसं करायचं. आणि 15 मिनटं वगैरे तिला ठेवायचं. मम्मावर खेळते आता ते. तर बाकी काही डॉक्टर बोलले नाही, बाकी बोलले सगळे ओके आहेत. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की कसं कसं इबूला फीडिंग वगैरे करायचं, कारण का 6 मंथ्स झालं ना आता, तिला घरातलं पण द्यायला सुरू करायचं. तसं सांगितलं आम्हाला की कसं द्यायचं, काय काय द्यायचं, कुठल्या कुठल्या टाईमला द्यायचं, ते सगळं सांगितलं. तिची औषधं वगैरे पण चेंज करून दिली. बरंच काय काय तरी आम्ही त्यांना विचारलं, तर त्यांनी सगळं सांगितलं आम्हाला. तर काल आपल्याला काय बोलता आलं नाही, कारण का काल खूप घाई होती, म्हणून आपलं सगळं राहून गेलेलं. तरी आपण सगळ्या गोष्टी थोडक्यात केल्या. पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. काही आम्ही दोघंच असतो ना, तर ऑफिस प्लस इवा प्लस बाकीच्या गोष्टी पण मॅनेज करायला थोडंसं डिफिकल्ट जातं. पण आम्ही ट्राय करतो की सगळ्या गोष्टी करायच्या. आणि आता लॉकू उठलाय बघा. लॉकू, गुड मॉर्निंग. मम्मा बिचारा 4 वाजता 5 वाजता झोपतो. तरी पण आज मम्मा झोप झाली की नाही तुझी कंप्लीट? झाले. तर चला, आता मम्मा पण उठली आहे मस्त. आता इवू पण इथे, इवूच्या पण मम्माने फीडिंग वगैरे करून मी तिला फ्रेश केलं, जे डायपर वगैरे चेंज केलं आहे. आणि आता जस्ट बसवलं आहे. तर थोड्या वेळ आपण तिला असंच बसवणार आहोत. त्याच्यानंतर थोडा घेऊया तिला, राऊंड वगैरे मारूया, थोडा जास्त वेळ राऊंड मारूया आणि मग आपण आपल्या कामाला लागूया. आणि मग इवूला थोडा फ्रीली खेळायला देऊया. असं झालं बरं. हां. खा. कशी बोलते बघा. आम्ही ते पण विचारलेलं, त्या डोळ्यातून पाणी येतं वगैरे. तर काय बोलले लाखो डॉक्टर, डोळ्यातून पाणी येतं जे असतात ते थोडेसे ब्लॉक असतात ना, तर त्याच्यामुळे असं येतं बोलते. पण काय नाही, पंख्याच्या खाली जास्त असेल तर येतं, असं काय नाही, ते होतं. मालिश कशी करायची सांगितली? तसं मसाज करायला सांगितलं. जर ते बोलले की जर तुम्हाला असं वाटत असेल, रिलीज होतं. कशी खेळते बघा. चिये चिचे चिची
चिची. तर चला आता इवूला जरा वेळ खेळूया, मग आपण आपल्या कामाला लागूया. आता मम्मा बघा इवूला घेऊन खेळते. बराच वेळ मी खेळत होतो, शेवटी तिने ना माझं टी शर्ट थोडंसं ओढलं गेलंय बघा. परत तिने दूध पाडला आणि तिच्या पण आता टी शर्टवर दूध पाडलं. तर मम्मा आता तिला थोडंसं टी शर्ट वगैरे चेंज करणार आहे. त्याच्यानंतर आपण तिला थोड्या वेळ बाहेर ठेवूया. आज मम्मा तर काही जेवण बनवणार नाहीये, कारण का काल जे आपण चायनीज आणलेलं ना, तर काल ते खायलाच नाही भेटलं नीट, कारण का खूप घाईघाई झालेली आणि सगळ्या गोष्टी एकत्र आलेल्या. ऑफिस पण करायचं होतं, मग ते नीट खाणं पण नाही झालं. इवू पण होती आपल्यासोबत ना, तर त्याच्यामुळे आपण जे काल चायनीज आणलेलं ते आत्ता खाणार आहोत. आणि मम्मा बोलते मग आपण रात्री दुसरं काहीतरी जेवण बनवूया. मग आज खाया. बघा मम्मा बघा काय करते. मम्मा नुसती पप्पी घेत राहते. खेळ दाखवू तिच्या बरोबर. एक दिवशी मला वाटतं मम्माच्या तोंडावरच ती दूध काढणार आहे. काढू दे. काढू दे. किती छान वास येते माहिती आहे का तिच्या तोंडाला? ते दुसऱ्या वाईप्स आणले ना, त्या दुसऱ्या वाईप्स मुळे तो स्मेल येतं. तर आपण आता हे ना दुसरे वाईप्स वापरतोय. पहिले ना कारण का मिमीचे ते वापरायचं नव्हते काय. पहिले आपण मिमीचे वापरायचो, त्याला पण एक फ्रेग्रन्स होतो, ह्याला काहीतरी वेगळाच परफ्यूम सारखा फ्रेग्रन्स आहे. तर ठीक आहे, तर आपण आता इवूला थोड्या इकडे ठेवूया, आपण पण खेळूया. मम्माला पण आता काय जेवण वगैरे बनवायचं तर नाही आहे, तर थोड्या वेळ आपण इवू बरोबर आज खेळणार आहोत. त्याच्यानंतर हे बघा कशी बघते अगं. अरे बाबडू बाबडू कशी गाण्याला गाला हसते. आणि आता बराच वेळ आपण इवूला इकडे ठेवलेला आहे एकटा, आणि एकटी खेळत होती इवू. तर आता तिला आली आहे खूप झोप, म्हणून आपण तिला घेतोय आता आंघोळीसाठी. आणि मम्माने आता आपले सगळं जेवण तर कालच मागवलेलं तेच खाणार आहोत आपण. तर आता काल मम्माने जे डॉक्टरने काल नवीन औषधं दिलेली, अरे बापरे, काल जे डॉक्टरने नवीन औषधं दिलेली ते आता मम्मा ओपन करते, कारण का आता आंघोळ झाल्यावर आपल्याला तिला नवीन औषधं आता पाजणार आहोत आपण. जे आतापासून ती 6 मंथची झाली आहे ना, तर आता थोडी मोठी झाली, तर सगळ्या गोष्टी आता हळूहळू सगळ्या चेंज होतील. खाया पियाचं पण वगैरे सगळं चेंज होणार आहे आता. तर चला आता आपण इवूला घेऊया आंघोळीसाठी. आंघोळ बिंगोळ घालून फ्रेश वगैरे करून मग भेटूया. झोप बघा किती आली आहे तिला, ती बघा फुल झोपायच्या मूडमध्ये. आणि आता इवूची मस्त ही आंघोळ झाली आहे. मम्माने मस्त तिला फ्रेश वगैरे केलंय आणि तिला आता लागली आहे भूक. तर आता आपण त्या रूममध्ये जाणार आहोत, कारण का मम्माला तिकडे बेडवर बसून कम्फर्टेबली फीडिंग करता येतात. तर मग आपण तिकडे जाणार आहोत, मम्मा तिकडे फीडिंग वगैरे करेल. त्यानंतर आपण स्वेडल करून इवूला झोपवूया. ही बघा कशी मस्त उभी आहे. बाबडू इवा, खूप झोप आली आहे तिला. बाबा फायनली इवूला मस्तपैकी स्वेडल वगैरे केलं आणि तिला झोप आली आहे. तर आता आपण लगेच तिला झोपवणार आहोत. तर इवूला आता मस्तपैकी झोपवलं आहे आणि आता मम्मा आता जेवणाची सगळी तयारी करत होता. आपलं सगळं गरम वगैरे करून झालं आहे. आणि हे बघा इकडे आपण बनवलं परत एक नवीन ट्रिपल राईस. ह्याच्यामध्ये फक्त आपण अंडा बनवलं आहे, बाकी सगळं तेच आहे. आणि इकडे ट्रिपल राईसची ग्रेव्ही होती, हे आपण सूप मागवलेलं ते होतं. आणि इकडे मम्माचा व्हेज शेजवान राईस आहे. मम्मा चिकन नाही खात अंड्यातलं, म्हणजे चिकन नाही खात तुम्हाला माहीत असेल. तर मम्माने तर व्हेज फ्राईड राईस मागवलेला. तर ठीक आहे, आता तर आपल्याकडे मस्त जेवण आहे. कालचंच आहे चायनीज ते, तर आपण आता खाणार आहोत. तर आपण आता बसूया खायला, कारण का ते सगळं आपण गरम वगैरे केलं, लगेच थंड होईल. तर चला आता मम्मा तर बघा इकडे अजून काय काय घेतो आहे. तर चला आपण आता जेवण करून घेऊया आणि भेटूया जेवल्यानंतर. आणि आता आपलं मस्तपैकी खाऊन वगैरे झालं आहे आणि एक नंबर पोट भरलं आहे. मम्माचं पोट नाही भरलं, कारण का मम्माने जेवढं मम्माला आवडत नाही ना चायनीज, तर मम्माने पूर्ण खाल्लं पण नाही, फेकून दिलं. मम्मा बोलते मला नको चायनीज, तू खा. तर मी खाल्लं मस्त पोट भरून. तर बघूया आता मम्माला जर भूक लागली असेल तर. भूक लागली आहे, मम्मा तर बोलते तिला भूक नाही लागली, पण मम्माने थोडंसंच खाल्लं. तर ठीक आहे, आता मम्माने बघा काय केलं आहे, केक काढला आहे खायला. हा केक आपण काल इवूसाठी घेतलेला आहे, इवूच्या बड्डेचा. तर मम्मा आता खाणार आहे इवूचा केक. मम्माच खाते, कारण का आपल्याला केक जास्त आवडत नाही. मला तर नाहीच आवडत. मला ते बाउल केक आवडतो, ज्याच्यामध्ये चॉकलेट्स म्हणजे चॉकलेट लोडेड असताना. मला मिल्क चॉकलेट खूप आवडतं, पण मला असं केक वेक नाही आवडत आहे, पाव वगैरे. मम्मा बघा कशी खाते. मला केक सोड, मला पाव आवडतो खायला. हां, मम्माला क्रीम नाही आवडत, मम्माला पाव आवडतो. प्रेग्नेन्सीमध्ये पण मी खूप पाव खायचे, नुसती पाव खायची मी. आणि मला
अलाउड नव्हतं म्हणजे ते खायला, तरी पण मी खायचे. कडक पाव वडापाव खूप खाल्ले. तर चला आता तर आपल्याला तर सुट्टी असणार आहे आज, कारण का आज आहे वेनसडे. तर वेनसडे सुट्टी असते आपल्याला, तर आपली सुट्टी असणार आहे म्हणून आपण जाणार आहोत गाडी वॉश करायला. आठवड्यातून आपण एकदा करतोच. तर आपण जाणार आहोत, थोड्या वेळात जाऊ, कारण का आता जस्ट जेवलो आहे ना, तर लगेच नाही जाणार, थोड्या वेळाने जाईल. तिथपर्यंत मम्मा केक वगैरे खाईल, त्याच्यानंतर मग मम्मा रेस्ट करणार असेल तर करेल, कारण का आपण बोलून बोलून कंटाळलं आहे मम्माला की झोप झोप झोप. मम्मा झोपतच नाही. झोपते कधी झोपतोस? दुपारी थोडा. कधी बघितलात का तुम्ही? मी तर नाही बघितलं. तुम्ही कोणी बघितलं असेल तर आपल्याला सांगा की लॉकू झोपते का दुपारी. बिलकुल झोपत नाही लॉकू. लॉकूला बोललं तर लॉकू हे काम ते काम, हे काम हे काम ते काम, हे काम हे काम बघते ना. ते काम करत असते, त्याच्यामुळे ती झोपत नाही. मग तिथपर्यंत इवू पण उठते. इवूचा टाईम असतो 4:30पर्यंत, तर इवू काही करून उठते. तर बघूया आता तर किती वाजलेत बघा. आता वाजलेत 3:30 वाजत आल्यात. तर मम्माकडे अजून पण टाईम आहे, 1 तास तरी आहे झोपण्यासाठी. झोपणार मी जाऊन. तर बघूया आता मम्मा झोपते का, कारण का आता मशीन पण लावली आहे, तर ते कपडे सुकतील, म्हणजे कपडे धुवून होतील. सुकत घालायचे आता. बघितले ते पण सुकत घालायचे आहे. तर बघूया आता कसं काय होतं आहे. मम्माचा टाईम ॲडजस्ट करणार, मम्मालाच ॲडजस्ट करायचं तिचा टाईम, कारण का तिलाच सगळं मॅनेज करायचं असणार. तर बघूया. तर चला आता आपण थोड्या वेळात निघणार आहोत, जाणार आहोत खाली गाडी वॉश करायला. मम्मा झोपेल किंवा काम करेल, आपण भेटूया डायरेक्ट इवा उठल्यावर. हे बघा इवू उठली आहे बाबडू. मम्मा एवढ्या लवकर कशी उठली ती? एवढ्या लवकर उठली, 3:30 पण नाही झाले अजून. झोपव तिला नको परत. आपण ट्राय करूया तिला झोपवायला. तर आता फायनली आपण आलोय खाली आणि आपण गाडीमध्ये आता, आणि आपण चाललोय गाडी वॉश करायला. तर चला आता गाडी वॉश करायला जाऊया पटकन. इवू पण उठली आहे तिकडे. मम्माने आता तिला फीडिंग करून झोपवायचं ट्राय करते. आपण स्वेडल करून आलोय तिला, तर बघूया आता इवू झोपते का, कारण का आपण गाडी वॉश करून येऊया, कारण का नंतर खूप जास्त लेट होईल. मग मम्माचं ऑफिस वगैरे पण असेल, म्हणून आपण आता 4 वाजत आल्यात, 3:52 झाल्यात, तर ऑलमोस्ट 4 वाजायला आले, म्हणून आपण निघालो आहे. 1 तास तरी लागतो आपल्याला. तर चला आता बघूया किती वेळ जातो आणि किती नाही. आणि फायनली आपण घरी आलो आहे, गाडी बिडी वॉश करून आलो आहे, आणि इथं बसलो आहे. आणि हे बघा इकडे बबडू उठली आहे, म्हणजे बबडू झोपलीच नाही. मगाशी आपण जे बघितलं त्याच्यानंतर ती झोपलीच नाही. मम्मा खेळत होती तिच्याबरोबर, मम्माने लय ट्राय केला झोपवायला, पण ती झोपलीच नाही. शेवटी आता मम्माने तिला फिडिंग केलं आहे, बरबीर दिलं आहे. आता मम्मा तिला चेंज वगैरे करणार आहे, आणि मम्मा बोलते की आता तिला बघूया आपण ट्राय करून झोपायला, कारण का 2 तास झाले ती जागी आहे. म्हणजे ती उठलेली 3:30 वाजता आणि आता 5:15 वाजले आहेत, म्हणजे जवळजवळ आता 2 तास होतीलच. तर मम्मा बोलली की आता थोडं ट्राय करूया 5:30 नंतर. आता चेंज वगैरे करेल मम्मा, चेंज वगैरे करून मग नंतर थोड्या वेळाने आपण ट्राय करूया. कशी थोडी गरमी पण जास्त आहे ना, म्हणून तिला पण थोडंसं इरिटेट होतं, म्हणजे झोप बीप नीट लागत नाही. तर मम्मा बघा, मम्माचा चेहरा बघून तुम्ही बघू शकता मम्माची हसी कुठे गायब झाली आहे. मम्मा इवूनी तुला असं केलं बोलतो? हां ते रडत होते ती बस, बाकी काय नव्हती करत, चिडचिड करत होते. मी नव्हतो ना म्हणून. तर चला ठीक आहे, काय नाही, मम्मा परत लगेच नॉर्मल होईल. मी नाही भांडलोय ना, इवू भांडले तर तुला चालतं इवूचं. तर चला आता मम्मा इवूला जरा फ्रेश वगैरे करेल, मग आपण भेटूया. आज काय घालते मम्मा काय माहिती. तर आता आपण खाली गेलेलो मस्तपैकी, आणि आपण मम्मासाठी वडापाव, मम्माला खायचा होता तर वडापाव घ्यायला गेलेलं, आणि आपण हेअरकट पण केला, कारण का आज आपल्याला सुट्टी होती ना, तर पण मध्ये परत जाता येत नाही, कारण का इवू पण असते, तर इवूला पण सांभाळायचं असतं. तर आज मम्मा घेऊन बसलेली इवूला, हे बघा इकडे आता इवूला घेऊन बसली आहे. तर थोड्या वेळ आता मम्मा बसलेली, मम्माचं ऑफिस पण चालू झालं आहे, 7:30 वाजून गेलेत. तर आता मम्मा ऑफिस करायला बसेल, आपण आता खाऊन घेऊया, मम्मा पण खाईल, आपण पण खाऊन घेऊया, मग नंतर आपण इवूला सांभाळूया, आणि मग मम्मा ऑफिस कंटिन्यू करेल. आणि आता बराच वेळ इवू सोबत खेळत होतो मी, आणि मम्माला ॲक्च्युली ब्रेक पण नव्हता भेटत, तर मग बराच वेळ खेळून खेळून शेवटी मम्माला बोललो की आता तिला झोपव. तर आता मम्माने तिला घेतलं इकडे झोपवायला आहे. बघा तुम्हाला दिसणार नाही, खूप अंधार आहे आता, पण मी लाईट पण नाही लावू शकत, कारण का तिला आता झोपवायचं आहे, कारण का तिने पूर्णच तिचा शेड्यूलच चेंज झाला. ती ॲक्च्युली उठली सकाळी, म्हणजे दुपारी 3:30 वाजता, जिथे तिने 4:30-5 वाजता उठते तिकडे 3:30लाच उठली,
मग त्यानंतर चिडचिड करत होते. नंतर झोपताना मग तिला परत चिडचिड करायला लागली, कारण का तिला परत झोपवलेलं ती परत उठली. मग मी खाली गेलेलो, त्याच्यानंतर ती झोपलीच नाही. मग आता तिला झोपवायला पाहिजे, कारण का आता वाजलेत बघा किती, 9 वाजत आले. जर आता ती झोपली तर 1 तासात जरी उठली 10 वाजता, तरी पण मग तिला आपण 12:30-1 पर्यंत झोपवू शकतो. जर नसतंच झोपवलं तिला तर मग ती 10:30 पर्यंतच गार झोपली असती. मग पूर्ण शेड्यूल चेंज झालं असतं, मग रात्री मध्येच उठली असती 4-4:30लाच. म्हणून बोललो की तिला आता झोपूया. म्हणून तिला आता मम्मा झोपवते, जबरदस्ती झोपवते, कारण का ती कायच करायच्या मूडमध्ये नव्हती, थोडीशी चिडचिड करत होती. तर ठीक आहे, आता मम्मा तिला झोपेल. बघूया मग मम्मा आल्यावर काय जेवण वगैरे करणार आहे, कारण का मम्माचं ऑफिस पण आता चालू झालं आणि मम्माला मेन म्हणजे ब्रेक भेटतो 12 वाजता, त्याच्या अगोदर ब्रेकच नाही भेटत. म्हणून सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला की आता कसं ॲडजस्ट करायचं. आज आपल्याला सुट्टी आहे म्हणून आपण थोडंफार ॲडजस्ट करू शकतो, पण बघूया आता मम्मा आली की मम्माला विचारूया. आणि इवूला झोपवलं आहे आणि मम्मा आता बनवणार आहे बटाट्याची भाजी, कारण का आता तीच एक भाजी आहे जी लगेच बनवू शकते, कारण का आता मम्माला परत ऑफिसला बसायचं ना. तर मम्मा आता पटकन बटाट्याची भाजी बनवणार आहे आणि आपण ट्राय करणार आहे की आपण जेवण पण घेऊया, कारण का इवू आता किती वाजता उठेल माहीत नाही, 1 तासाच्या अगोदरच उठेल. पण मग त्याच्या अगोदर आपल्याला जेवण करून घ्यायचं, म्हणजे मम्मा पण ऑफिस करायला फ्री होईल आणि मी इवूला बघायला फ्री होईल. तर चला आजचा व्हिडिओ इकडेच थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.